जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये सोप्या पद्धतीने सर्वांच्या आवडीची पावभाजी बनविणार आहे। त्यासाठी फुलगोबी, एक शिमला मिरची, साल काढलेले 2 बटाटे, 1 वाटी ताजे मटार, 2 गाजर, 1 ताजं बीट त्याचा कीस करून घेतला। फुलगोबी, शिमला मिरची, बटाटे, गाजर धुवून मोठ्या फोडी करून घेतल्या। हे सर्व कुकरमध्ये 2 शिट्टी होईपर्यंत शिजवायचं। बीटचा कीस केला तर लवकर शिजते। फोडी करून घेतल्या तरी चालेल। थोडं मीठ, 2.5 वाटी पाणी, 1 चमचा पावभाजी मसाला, हे सर्व मिक्स करते। झाकण लावून 2 शिट्टी होऊ द्यायच्या। 2 शिट्टी झालेल्या आहे। कुकर थंड झाल्यावरच उघडायचा। भाज्या छान शिजलेल्या आहेत। मॅशरने मॅश करून घेते। आता करायची फोडणी। त्यासाठी कढईमध्ये तेल, थोडं बटर, जिरं, कापलेला कांदा, 2 हिरवी मिरची, 2 मिनिट होऊ देते। यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यायची। 1 लहान चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, या चमच्याने 1.5 चमचा मिरची पावडर, कसुरी मेथी, 2 चमचे पावभाजी मसाला मिक्स करते। 2 मोठे बारीक कापलेले टमाटर धुवून नंतर कापलं। चवीनुसार मीठ, भाज्या शिजविताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडं कमीच टाकायचं। हे सर्व मिक्स करून झाकण ठेवून 1 मिनिट होऊ देते। टमाटर शिजायला वेळ लागत नाही, 1 मिनिटात शिजते। यामध्ये मॅश केलेली भाजी, बघा किती छान रंग आलेला आहे। अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। रेसिपी शेअर करा, लाईक करा। पुन्हा एकदा थोडी मॅश करून घेते। या भाजीमध्ये गरम पाणी टाकत आहे। गरम पाण्याने भाजी चवदार बनते। लागेल तसंच पाणी टाकायचं, खूप जास्त नाही। या सोप्या पद्धतीने एकदा करून बघा। बाहेर मिळते त्यापेक्षा खूप चवदार पावभाजी बनते। मस्त उकळी आलेली आहे। धुवून कापलेली कोथिंबीर, रंग बघा किती छान आलेला आहे। यामध्ये बटर, मस्त उकडत आहे। भाजी तयार आहे। 10 मिनिट झाकण ठेवून अशीच राहू देते। तोपर्यंत पाव गरम करून घेते। हे 2 पाव त्याला असे मध्ये कापून तवा लो फ्लेमवर गरम करून घेतला। तव्यावर बटर, थोडी भाजी, पावभाजी मसाला, हे सर्व मिक्स करते। थोडी कोथिंबीर, पाव दोन्ही बाजूला गरम करून घ्यायचे। असा मसाला लावून पाव छान लागतात। आता करायचं प्लेटिंग। गरम गरम भाजी, बटर, मसाला लावलेले पाव, कापलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू। पावभाजी प्रेमींसाठी मस्त वरून बटर। एकदा करून बघा। मोठ्यांबरोबर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील। अशी मस्त गरम गरम पावभाजी तयार आहे। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।